जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज राज्याच्या राजकारणामध्ये भयंकर हालचालींना वेग आलेला आहे. खरं पाहिलं तर अजितदादांच्या मृत्यूचा आज तिसरा दिवस आणि त्यानंतर दादांची रक्षा सावरण्याचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये जे दादांनी आत्तापर्यंत काही केलं, काही कमावलं, काही कोणाला दिलं, त्याचा जर उहापोह करायचा ठरला तर दादांची अस्थी सावरण्यासाठी दादाच्या मंत्रिमंडळातील एकही सहकारी, मंत्री असेल, कॅबिनेट मंत्री असेल, आमदार असेल अथवा खासदार असेल, हा हजर नव्हता. त्या कार्यक्रमासाठी जो हजारोंच्या संख्येने जनसमुदाय होता तो जनसामान्य होता. ज्यांचं अजितदादावर नितांत प्रेम होतं तो जनसमुदाय अजितदादांची अस्थी सावरण्यासाठी आज हजर होता. पण ज्यांना अजितदादांनी भरपूर दिले, आमदार केले, खासदार केले, मंत्री केले, हे सत्तेचे लचके तोडणारे मात्र आज त्या ठिकाणी हजर नव्हते. तर हे चांडाळ चौकडी सत्तेची समीकरणं खेळत बसले होते. त्यातले चार तर एक मफलरवाला, एक इम्रान हाशमी, एक जलसिंचन घोटाळ्यातला तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल. हे मुख्यमंत्र्याच्या भेटीला काय तर म्हणे अगोदर उपमुख्यमंत्र्याची नियुक्ती करा, त्यासाठी दाखले देत आहेत इंदिरा गांधीच्या मृत्यूचा. अरे बाबा, पण ते पंतप्रधान पद होतं, ते रिकामं ठेवता येत नाही, पुऱ्या देशाचा प्रश्न आहे. पण या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कार्यरत आहेत आणि त्या घरावर कुठला दुःखाचा डोंगर कोसळला आहे याचं यांना काही नाही. कारण यांना फक्त स्वतःची ईडीमधून सुटका हवी आहे, स्वतःला सत्ता हवी आहे, स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, म्हणून यांच्या चर्चा चालू आहेत. यांना अजितदादा गेल्याचं दुःख नाही, पण हा पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन होऊ नये. जर विलीन झाला आणि सत्तेबाहेर गेलो तर आपल्या पाठीमागं पुन्हा ईडीचा ससेमिरा लागल. या त्रासाला, या चिंतेनं हे ग्रासलेले लोक आज अजितदादाच्या निधनानंतरसुद्धा मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सत्तेच्या वाटाघाटी करतायत. तेव्हा मित्रहो, पहा वेळ किती वाईट आहे. या वेळेला